नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. जुळली गाठ ग या मालिकेचा आजचा भाग खूपच मनोरंजक होता. सुरुवातीलाच आपल्याला असं दिसतं की धैर्य सावीचा तंबू सगळा उद्ध्वस्त करून टाकतो आणि म्हणतो, आता डोक्यावर छप्पर नसताना तू किती वेळ इथं बसून राहशील? त्यावर सावी म्हणते, का नाही, तुम्हीसुद्धा आमच्या घरी असेच राहिले होते. तेव्हा तुम्हाला तुमच्या स्वार्थानं आणि अहंकारानं बळ दिलं, तसं आज मला माझा स्वाभिमान बळ देईल. तेव्हा धैर्य रागारागाने निघून जातो. सगळे घरात गेल्यावर सावी आनंदाने जमिनीवरच बसते. तिचा आत्मविश्वास जराही कमी झालेला नसतो. पण सावीच्या घरी दीपाने अथर्वची टीसी मागवलेली असते, त्यामुळे केतन अजूनच काळजीत पडतो. पण सावीच्या आईला सावीची काळजी असते, म्हणून केतनला सावीची मदत करायला त्या सांगतात. तेव्हा केतन म्हणतो, माझा मुलगा कायमचा माझ्यापासून दुरावतोय, ते सुद्धा सावीमुळेच, आणि तू तिची मदत करायला सांगतेस? तो चिडून निघून जातो. तिकडे मुजुमदार निवासमध्ये दया दामिनीला भडकवत असतो, तर धैर्य त्याच्या रूममध्ये सावीचाच विचार करत असतो. अचानकच खिडकीतून तो सावीकडे पाहतो, पण यावेळी त्याच्या डोळ्यात राग नसतो. सावी कशीबशी काठ्याबिट्या लावून तंबू झोपण्या बसण्यालायक पुन्हा उभारते. थंडी खूपच असते, म्हणून थोडी लाकडं गोळा करून ती शेकोटी पेटवते. हे सगळं धैर्य सहानुभूतीने पाहत असतो. तेवढ्यात दामिनी बाहेर येते आणि सावीच्या अंगावरची शाल ओढून त्या शेकोटीच्या आगीत फेकून देते. हे पाहून धैर्यालासुद्धा थोडं वाईट वाटतं, पण सावी दामिनीला म्हणते, तुमच्या द्वेषाची आग इतकी जास्त धगधगते की त्यामुळेच मला ऊब मिळते. दामिनी निघून जाते. धैर्यही झोपण्याचा प्रयत्न करत असतो, पण सावी बाहेर थंडीत जागी असताना त्याला झोप लागणं शक्य नसतं. तो पुन्हा खिडकीत उभा राहून सावीकडे पाहत राहतो. तर इकडे दामिनीला स्वप्न पडतं की दयाने तिला पोलिसांच्या ताब्यात दिले. ती दचकून उठते आणि सकाळी सावीचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी काही लोक आलेली असतात. सगळं छानच चालू असतं. तेवढ्यात धैर्यसुद्धा बाहेर येतो. तो इंटरव्ह्यूवरसुद्धा कॅमेरा घेऊन धैर्याला गुलाबाचं फूल देत, डोक्यानं वांड दिलानं खवा, कसाही असला तरी कारभारी होच हवा म्हणत त्याला एक टी-शर्ट गिफ्ट करतो, ज्यावर धैर्याचा आणि सावीचा रोमॅन्टिक फोटो असतो. एवढंच नाही तर त्यांच्यासोबत एकत्र सेल्फीसुद्धा घेतात. इंटरव्ह्यूवर गेल्यावर धैर्य सावीला रागावतो. मीच आता तुला घरी सोडून येतो असं म्हणत तिचा हात धरून तो नेत असतो. पण तेवढ्यात सावीला चक्कर येते. रात्रभर थंडीत राहिल्याने तिला ताप आलेला असतो. तेवढ्यातच सावीला धैर्याच्या मिठीत पाहून इरा धैर्याला जाब विचारते. धैर्य तिच्यावर खूप चिडतो. पुढील भागात आपल्याला असं दिसतं की धैर्य खूप काळजीने सावीला तिच्या तंबूत घेऊन जातो आणि स्वतःच्या हाताने तिला पांघरून घालतो. तेव्हा सावी म्हणते, एवढी काळजी आहे तर घ्या ना मानाने मला घरात. उद्याचा भाग तर यापेक्षाही जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. तेव्हा पुन्हा भेटू उद्याच्या भागाबरोबर. तोपर्यंत आनंदी रहा, काळजी घ्या.